लवकरच विदर्भात वारा झुंडा आणि पाणी. अरे बापा, शेतीचं चांगलंच नुकसान करते हे. काका चेते आहे घरी? अरे आला का रे? सकाळी सकाळीच बोलाले. हा, दिवस निघाला का चालला इथं? काही अभ्यास गिभ्यास करा लागते का नाही करा लागत? अरे झाले ना हो काका, आता पेपर लागले सुट्ट्या. आता काय सुट्ट्यात बी काय अभ्यास करायला लावता काय? हा, झालं ना आता. पास होसान ह्या वर्षी बी का बस विषय घेऊन बसता नाही तर? हा, आता फक्त नापास झाले पाहिजे तुम्ही. तुम्हाला तिकडेच टाकतो एखाद्या हॉस्टेलमध्ये. अरे हॉस्टेलमध्ये टाकायची गरजच नाही, इथंच पास होते. काय हॉस्टेलमध्ये टाकायला लागते? खर्च वाढून घेता फालतू. बस इथंच होतो ना पास. ट्युशनला लावतो आता. तुम्ही इथं शाळेतच नाही जात तर काय ट्युशनला जासान? इथं काय बिनफुकट आम्हाला काय खर्च लावायला लावून राहिले काय? हा, चुपचाप शाळेत व्हा सारखे. शाळेत तर पहिले बम नाही पडू राहिली आणि ट्युशनला लावतो म्हणून राहिले. हा, चेत्या ओ चेत्या. अरे उठ रे, 9:30 वाजू राहिले. उठ झोपीतून. तो सोन्या आला तुला बोलवाले. जा उठ लवकर. अरे तर रे, तात्याचा फोन आला होता, अर्जंट काम आहे म्हणे. इकडे रे सोने, दोघं जण शिक्षण शिका, शाळा शिका चांगले. हा, आणि काही ना काही करा. हा, आमचं नाव मोठं करा, गावाचं नाव मोठं करा. त्या तात्याच्या मागे जास्त लागू नका तुम्ही. तात्या पहिलेच म्हटलं पैसेवाला आहे. तुम्ही काय रे? हा, तात्यापाशी सगळंच काही व्यवस्थित आहे. त्याच्या मागे लागत नका जाऊ जास्त. त्याचं मोठं काम आहे. तुमचं वय किती, त्याचं वय किती? हा, काही संमेलनच नाही तुमचं. काय त्याच्या मागे लागतं? आपलं काम करायचं आपण, शाळा शिकायची चांगलं. त्याच्या मागे काही लागून फायदा नाही. बरं झालं का तुमचं? बरं चल रे, लवकर चल ना. काय टाइमपास करू आला? ये लवकर, हातपाय धुई आणि चल. अंघोळ धुतल्याशिवाय कधी बाहेर निघाला घराच्या तर पाय कधी? 2 मिनिटं थांब रे. 2 मिनिटात आंघोळ धुतो, दात घासतो, धाम येऊ राहिलो बाहेर. बोल काय म्हणता? तात्याचा फोन आला होता का तुले? मला आला होता, अर्जंट आहे म्हणे, दोघं जण या म्हणे. तुले फोन केलता म्हणे, स्विच ऑफ दाखवला म्हणे फोन. चलता काय ना तर पैदल चलता काय? अरे गाडी काढणार आहे बा. गाडी कायच्यासाठी घेतली आहे ते? चल गाडी काढ. बाबा तुमची गाडी ने तुम्ही. गाडी चुपचाप चाली ने. कालच तिला सर्व्हिसिंग करून आणली. हा, 500 रुपये खर्च लागायचा सर्व्हिसिंगचा. चुपचाप चाली गाडी नेत जा. माझ्या गाडीला हात नाही लावायचा. अरे तुमच्या गाडीला ॲव्हरेज आहे म्हणून तुमची गाडी निवड राहिलो. तुम्ही माझी गाडी घेऊन जाता कुठं काम पडलं तर. म्हटलं तुले नाही तर नाही. बस चाली गाडी तू घुमत जा, माझ्या गाडीला हात नाही लावायचा. हा, सर्व्हिसिंग करून आणली. आता 500 रुपये खर्च लागून गेला मला. उठला सुटला का माझी गाडी नेतं, माझ्या लक्ष नसलं का? आणि पेट्रोल खतम करून तिथं लावून देतं. हा, आपली गाडी नेतं चुपचाप. बरं माझी गाडी तर माझी गाडी. काढ बरं सोन्या, गाडी काढ आपली. येतो बाबा, बस 15-20 मिनिटातच येतो वापस. या वर्षी का नापास झाले तुम्ही 10वीत? तुम्ही आहे मी आहे, बस झालं. मग तुमचं कल्याणच करून टाक तुम्ही. माय बिना तर काय होते काय माहिती पेपरात. लिहिले तर सही आपण सगळे पेपर. पहिल्या पेपरात तर नापास झालो आपण, नाकरीच्या पेपरात नापास झालो. तर काय म्हणतो? हा, सोडपे खाले तयार राहून झाला का? नाही तर काय झाले काय माही बाबा तेच म्हणे ना. काय झालं म्हणे आता 3 वर्ष, हे 4थं वर्ष नापास झालं. एक नंबर दिवस फसला रे बा. करीचा मंगळवार, सोमवारी होळी आणि मंगळवारी कर. ह्या वेळेस रंगपंचमीला चांगला माहोल करू आपण. हा, असं तसं करू नये म्हटलं, साधं सुद्धा काम. दे रे, मला तंबाखाची पुडी दे ना पहिले. दे पहिले मला दे आणि मला जाऊ दे. म्हणा वसंतराव, भल्ली गडबड राहत तुम्हाला. कुठे चालले कुठे तुम्ही इतक्या गडबडीत? अरे राजा सोकारी आहे ना मी तात्याच्या इकडे. टायमावर गेलं आणि टायमावर सुट्टी घेतली. काय तू बी दे ना लेका, काय फालतू. थांबा ना, तुम्ही कसे पहिलेच तर लय दिवस भेटत नाही आणि भेटले तर अशी गडबड करताय. थांबा ना, का तुम्हाला काय पंतप्रधानाचं काय विमान उडवायला लागते काय? अरे नाही, पण तात्या जर इकडून गेले आणि मी त्याला दिसलो काही तर टाइमपास चालू आहे म्हणून बोलते मला. मग ते पगार द्यायच्या वेळेस पगार कायचा घेऊन राहिले म्हणते, तुम्ही टाइमपास करायचा घेऊन राहिले काय? सोकारी माणसानं सोकारी सारखं राहावं म्हणते, असे म्हणते. ते बोलून देते मग ते 4 चौघात. मग मला वाटते बेकार, म्हणून राहिलो तुम्हाला. मग म्हणाचं ना आपण बी 10-12 हजारात विकत घेतलं का म्हणून. तुम्ही तर म्हणा पूर्ण विकत घेतल्यासारखंच करू राहिले म्हणा. असं थोडी असते. अरे 5-10 मिनिटं वेळ झाला तर काय उरायला? पाय ना, सांग ना आता तू सांगतो आता समजावून आल्यावर इकडे. उशिरा होते काय वसंतरा? 2-2, 3-3 घंटे उशिरा जाते म्हणते तात्या म्हणे. आपल्याला सांगू राहिले 5-10 मिनिटं चालले. अहो वसंतराव, इच्छा इथंच खोटे बोलता काय? जा बाबा जा, हे तंबाखू सोन्याची पुडी घ्या जा. होळीच्या दिवशी करीच्या दिवशी सुट्टी घे जा, नाही तर बस. पहिले मी घरी गेल्यावर कॅलेंडर पाहत असतो का आपल्याला कोणत्या दिवशी सुट्टी पाहिजे, आणि त्याच दिवशी मी पहिलेच तात्याला सांगून देतो का ह्या दिवशी आपण राहणार नाही सोकारीले. ते तुमचं तुम्ही पाहून घे जा. तेच म्हणून राहिलो मी. नाही तर मग म्हणसान बा कसा आहे, करीचा दिवस आहे ना, अशान थोडी जमणार आहे. करीच्या दिवशी सगळे जण घरीच पाहिजे. मीच तर एवढा मोठा धंदा असून माझ्या पॅन्टेला बंद करून ठेवतो, त्या दिवशी जमतच नाही आपलं काम. चल येतो मग बा मोहन. मागच्या वेळच्या सारखे कामं नका करता फालतू. ड्राम भरून भांग बनवली होती, मार कुठच्या कुठं लोयू राहिले लोक कुकडल्या कुकडेस. अरे काय आपलं काम आहे का ते भांग बनवणं? ते सोन्यांचे त्या नव्हे भांग बनवली होती, मी थोडी बनवली होती. त्याला म्हणावा तुम्ही हे नाव घेता जीव राहिले इकडे. अरे कुठे निघाले दोघं जण एवढ्या गडबडीत नाही? चालले कुठं? तुले फोन नाही आला काय? आम्हाला वाटलं तुले फोन आला असन. कोणाचा फोन रे बा? मला तर काही माहिती नाही. कुठं चालले काय चालले कोणाचा फोन? अरे तात्यानं फोन केला ना आम्हाला, अर्जंट आहे म्हणून.
सगळे जण आहे म्हणून म्हणून आम्ही चाललो. बापरे, म्हणजे तात्या मला फोनही नाही करू आला आता एवढ्यात. कोणतं अर्जंट काम आहे तर? नाही तर मग मोहन 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 करे. आता सरपंच बनले तेव्हापासून काही मोहनले भुलून गेले का? एकही फोन नाही आला मला तर. आम्हाला म्हणे सगळे जण आहे म्हणे, लवकर या म्हणे, तुम्ही लय अर्जंट काम आहे म्हणे. अरे काय म्हणते श्याम काका आणि मदन काका, काय आहे कामाची गोष्ट का बस पेपर वाचणं चालू आहे? अरे हाय ना तुमच्या कामाची गोष्ट सांगा हो मदन भाऊ, त्याला कामाची गोष्ट सांगा. कामाची गोष्ट म्हणजे सोमवारची होळी आहे ना. कशी गोष्ट करता तुम्ही? कामाची गोष्ट नाही राहीन तर काय राहीन? सोमवारची होळी म्हणजे मंगळवारची कर. हो होली के दिन सब मिल जाते है, रंगो में रंग खिल जाते है. मोहनदा नाटकं चालन नाही मागच्या वेळेस सारखे. मला कलर नको लावू आणि हे नको लावून ते नको लावू. तू कुठेही लप आता. हा तुला तर असा भरवतो हा बस. आणि त्याच्यात आले डोळे आहे, त्याला चष्मा लावून येजो. डोळ्यात गेला तर आम्ही जिम्मेदार राहणार नाही. ते भांगीच्या गोळ्या आणायच्या नाही बिलकुल. पहिलेच सांगू राहिलो. मार कुठच्या कुठं लोक झोपू राहिले, लोयू राहिले, काही ताल करू राहिले. ते भांगी गिंगीचा तमाशा नाही आणायचा बस. बिना भांगीची मजा येते का मग काय मजा येते का त्याला होळीले? नाही का काही आपलं हे तर पाहिजेच. जाऊ दे ना, श्याम काकाला हावले हाव नाही लावा लागते. चल येऊ राहिलो मी मोहनदा, वेळ लय हुराला आम्हाला. फोनावर फोन येऊ राहिले तात्याचे. अरे मोहन, असं कोणतं काम आहे? तात्या भुलला का तुले? मला फोन लावून विचाराच लागेल ना मला. त्याच्याशिवाय थोडी जमणार आहे. का काम असल्यावर मोहन मोहन होता आणि आता कोणतं अर्जंट काम आहे तर मोहनले भुलले तुम्ही? नाही काही असा कार्यक्रम यायचा हे मला बोलावून नाही राहिले. थांबा आता फोन करतो ते. हाय कुठं तात्या तुम्ही? कामात आहे राजा मोहन, आता अर्जंट काम आहे, नंतर बोलू आपण. तर असं कोणतं काम आहे तुम्हाला का सगळे जण राहू राहिले आणि मला एक फोन बी नाही केला? म्हणजे पार्टी द्यायचं जवळ आलं तेव्हा सगळे जण आहे आणि काम करायचं आलं तेव्हा मोहन आहे. नाही मस्त काम आहे तुमचं. ते कोणा सांगितलं तुला पार्टी आहे म्हणून जेवाची? सोन्यानं चेत्यानं सांगितलं काय? अरे आम्ही काय सांगितलं तात्या पार्टी आहे म्हणून? आम्ही तर म्हटलं बा फक्त तात्याचा फोन आला अर्जंट काम आहे म्हणून. त्याने मला पार्टी आहे म्हणून नाही सांगितलं. ते म्हणे का सगळे जण आहे, तुला फोन नाही आला का म्हणे मोहनदा म्हणे तात्याचा काम आहे म्हणून. अरे मला वाटलं बा त्याला धंदा पडन आणि तू नाही म्हणशील म्हणून तुला विचारलं नाही. बिनफुकट धंदा पाडून काय लेन म्हटलं हा आपल्यासोबत. त्याला आमचा धंदा पडला तेव्हा नाही समजलं तुम्हाला आणि आता बरोबर समजू राहिलं. लय चाप्टर आहे तात्या तुम्ही. काहीतरी तुमची पार्टी आहे, मला नेऊन नाही राहिली तुम्ही. बरं ठीक आहे ना. आता याच्यानंतर कामच नाही पडलं का तुम्हाला कोणतं? अरे चला ना हो तात्या, उशीर उराला ना तिकडे. लय दूर आहे बरं, ते जवळ नाही आहे. लवकर चला जराशे. कुठं चाललो कुठं म्हटलं पाटील आपण? अरे काय माहित कुठं निऊ राहिले तर. जे सकाळी उठवाले आले आणि एवढी गडबड करू राहिले तुमची गाडी काढा. हे सगळ्या जणाले उठवलं, सगळ्या जणाला फोन केले. काय माहित कुठं निऊ राहिले. दूर आहे करू राहिले म्हणून लवकर जा लागते म्हणे. गाडीत पहिलेच पेट्रोल नाही आहे म्हटलं आणि कुठं दूर निघू राहिले हे. गाडीनं जात नाही रे बा आपण, नाही तर मग सारखं म्हणून आपण तात्याले हे आम्हा गाडीनं तुम्ही या म्हणून आम्ही त्या थारमध्ये बसतो. बनगीन पडली तर पेट्रोल नाही आहे त्याच्यात. 20 रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं मी. टेन्शन कायले घेतं? हे तात्याला गाडी देऊन देऊ आणि आपण पाटीलच्या गाडीत बसून जाऊ थारमध्ये. बस जाऊ दे ना तिकडे. पेट्रोल खतम झाला येण ढकलत. तेच म्हणून राहिलो मी, गाडीत नाही आहे पेट्रोल आणि आपल्याला कुठे दूर घेऊन चालले तात्या. ठीक आहे जा तात्या तुम्ही. तुम्हाला कुठं जायचं आहे तर याच्यानंतर आपल्याला फोन यायला पाहिजे. बस आपल्या पांटेल्यावर बी यायचं नाही आणि आपल्याला बोलावायचं बी नाही कायच्यात. बस झालं, आपले संबंध तुटले इथून. हो, तात्या चला ना, उशीर उराला ना. मला दुसरी ट्रिप आहे बरं. बरं तुला चलाच आहे ना? आणि चल ये या वड्याच्या झाडाखाली ये. सगळे जण इथंच आहे. चल ये लवकर, 2 मिनिटात ते पांटेला बंद करून. नाही मला आता यायचंच नाही आहे. तुम्हीच जा सगळे जण. फक्त आपल्या पांटेल्यावरही नाही यायचं आणि आपल्याशी बोलायचं नाही. बस आपलं इथं नातं खतम झालं. अरे येणार रे बा येणं, काय त्रास देऊ राहिला डोक्याले? पहिलेच वेळ होऊ राहिला. लवकर ये 2 मिनिटात पांडेला बंद करून. नाही म्हटलं ना, नाही यायचं आहे मला. यायचंच नाही आता. कायले आता तोंड दुखू राहिला मायन, डोकं खाऊ राहिला. ये म्हटलं ना तुले, ये म्हणून राहिला ना. वाट पाहतो त्याली 5 मिनिटं. लवकर ये आता. चला झालं काय? काढू का गाडी? रे एवढी गडबड कायले करू राहिला? 5 मिनिटं थांब, मोहन येऊ राहिला आता. अरे तात्या मी दुसऱ्याचा भाडा घेतलाय ना, मला त्याच्यावर जाणं आहे. गडबड नाही करू तर काय करू तर? चला हो तात्याला उशीर उराला ना. कोण येऊ राहिला आता? 5 मिनिटं थांबा. मोहन येऊ राहिला. मोहन म्हणे का तुम्ही पार्टी करू राहिले म्हणे, मला नेऊन नाही राहिले म्हणे. ताता त्याला दाखवतो ना कशी पार्टी असते तर. अरे तात्या हाय किती किलोमीटर आणि जाणं कुठं आहे ते तर सांगा. कायच्यासाठी चाललो ते सांगा. चुपचाप चला. कुठं चाललो, काय चाललो, कायच्यासाठी चाललो हे तुम्हाला तिथं गेल्यावरच माहित पडन. चुपचाप चला. तात्या गाडीत पेट्रोल नाही आहे ना. त्याचं काय? गाडीत पेट्रोल नाही आहे म्हटलं. अरे तुम्हाला म्हणूनच कोण राहिला गाडी घ्या म्हणून सोबत. मी थोडी म्हटलं तुम्हाला गाडी घ्या. अरे हे काय वय, हे बसा आपल्या गाडीत बसा मोठ्या आल्या. अरे तात्या आपल्या गाडीत जागा तरी आहे काय? कुठं बसवू त्याले आता? टपावर बसू का दोघायले? आणि तिकडे मोहन बी उराला म्हणते ना. अरे ह्या गाडीत ना हो पाटील, ह्या गाडीत ना. दुसऱ्या कोणत्या गाडीत बसवणार आहे त्याले? ह्या गाडीत बसा रे मांग. लय हुशार दिसू राहिले तात्या तुम्ही. आम्हाला एवढ्या सकाळी उठवलं तुम्ही, नाश्ता नाही केला, काही नाही, चाय नाही पेलो, आम्ही गडबडीत आलो आणि तुम्ही आम्हाला ह्यावाल्या गाडीत बसवू राहिले. आणि तुम्ही त्या मस्त गाडीत बसू राहिले थारमध्ये. जमत नाही. थारमध्ये आम्ही दोघं बसतो, तुम्ही बसा या गाडीत. थारमध्ये म्हटलं पहिलेच लय जण आहे, आता फक्त एका जणाची जागा उरली आहे पाटीलच्या बाजूले. आणि तुम्ही दोघं कुठं बसा तिथं?
तर मग आम्ही काय करू? एका जणाची जागा आहे तर ते तुम्हाला पहिले समजायला पाहिजे होतं, आम्हाला फोन लावायच्या पहिले. म्हणजे आम्ही त्याच्यात बसून जाऊ आणि तुम्ही मस्त त्या थार मध्ये येसान. लय दिसू राहिले होता तुम्ही तर. हे बोललं डोकं लढवलं तुम्ही. आणि तो मोहनदा आल्यावर मोहनदा ऐकते काय? मोहनदा नाही ऐकत. मोहनदा बसन तर तिच्यावर बसन थार मध्ये. पाटील जागा आहे का या दोघापुरती? नाही जागा नाही आहे ना तात्या, तुमच्या एकट्यापुरती जागा आहे. आता मोहन बी आला तर आपल्याला त्या समोरच्या गाडीतच बसावं लागन. आपल्या गाडीत जागा आहे नाही, आता फुल झाली आहे, डच भरली आहे. हां, तिच्या कॅपॅसिटीच्या वर भरली आहे आपण. अरे ऐकलं ना तुम्ही? पा तुमची इच्छा असेल तर चला, नाही तर काही गरज नाही रे बा. तिकडे आपण चांगला नाश्ता खाऊ, बस बाकी काहीच नाही. नाश्ता दारीन मी तुम्हाला तिकडे. म्हणजे जेवणही नाही चालू राहिले, नाश्त्यावरच निवू राहिले काम करायला आम्हाला. बापरे, लयच बाबा लयच. जेव्हापासून सरपंच झाले तुम्ही तेव्हापासून बाबा लयच नाही, लयच कंजूस झाले म्हटलं तात्या तुम्ही. जेवण बी नाही, हा नाश्त्यावर भागून राहिले आम्हाला. काम तुमचं सगळं. अर्धा काय फुकटात निवडालो का तुम्हाला? रोजंदारी देऊ राहिलं ना, सगळ्याला रोजंदारी आहे, फुकटात कोणीच नाही इथं. अच्छा, रोज देऊ राहिले काय? बरं ठीक आहे ना, मग ह्या गाडीत बसायचं आहे ना. बरं ह्या गाडीत बसतो. तो मोहन येऊ राहिला. चला बसा गाडीत, मी बसतो आता. अरे चल रे मोहन, लवकर जरा पटापट पाय टाकणं. उशीर लय उराला ना इथंच. कामं धंद्यान तिकून आल्यावर वावरात जाणार ना. पण चाललो कुठं म्हटलं आपण? कुठं चाललो कुठं म्हटलं तात्या आपण? खोला ना हे गेट तर खोला आता. अरे मी बसू कुठं? त्या समोरच्या गाडीत बस. काय 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 म्हणून राहिले म्हटलं तुम्ही? समोरच्या गाडीत? समोरच्या गाडीत मी नाही बसत, तुम्ही बसा. नाही बसत तर मग नको येऊ, काही गरज नाही आहे. ते दोघे समोरच्या गाडीत बसू राहिले. नाटकं नको करू फालतूचे. इकडे इकडे रे मोहनदा. काय म्हणता रे बाबा आता? बोल काय म्हणता? पोट भर नाश्ता आहे आणि त्याच्यात मजुरी बी आहे. तर निघून कुठं राहिले आपल्याला? हे तर माहित असायला पाहिजे ना. रस्त्यानं जर कमी जास्त काही झालं तर मग घरचे कुठं पाहते ना आपल्याला. बसा रे बसा पटकन. फालतू माझ्या तोंड नका दुखू, बसा लवकर. तुले चलायचं असेल तर चल मोहनदा, आम्ही तर चाललो. जाऊ दे ना सारखीच जाऊ दे. सांगतोच मी तुला कुठं थांबा लागते तर. कुठं चाललो कुठं म्हटलं तात्या आपण? अरे तुम्हाला म्हटलं नव्हतं काय? हा झाडे लावा आणि पैसे मिळवा, ते योजना आजच आहे. तुम्हाला काय म्हटलं होतं मी? 10वीचे पेपर होऊ द्या, तसंच चालू. आता जाऊ डायरेक्ट नर्सरीत. मग ओळखीचाच आहे तो. हिशोबात आपल्याला आंब्याच्या कलमा आणि कडुलिंबाच्या कलमा, हा त्यान नाही जांबाच्या कलमा. अच्छा, काय राजू हो, तवाचे सांगून नाही राहिले. हे एवढं सांगासाठी तुम्ही किती घुमवलं. तुमचा कसं विचारपूस जास्त राहते ना त्याच्यानं. तात्या स्टॉप घ्यायचा म्हटलं आपला. लय दिवस झाले आता. हा काही बैठक काही बसून नाही राहिली तर कमीत कमी म्हटलं इथं तरी पाजून द्या आम्हाला. गया पुरा कोरडा झाला नाही का हो पाटील? अरे हाव तात्या, लय दिवस झाले म्हटलं. आता जरा गळा कोरडा झाला, जरा ओलावा द्या म्हटलं गयाले. घेणार तर थांबू जाणार, काय विषय असते का तो? हा आपल्यापाशी प्याचा आणि खाचा विषयच नाही आहे. घ्या दाबा, गाडी दाबा इकडे. आरामानं जाऊ दे समोर. आम्हाला थोडं नामदेवराव उतरा खाली, हे पैसे घ्या आणि जा सगळ्यासाठी घेऊन या इथं. अरे तात्या मी नाही जात. अंगावर उधारी आहे, तो उधारीचे पैसे मागन. एक काम करा, हे दिलीप भाऊले पाठवा. अरे नाही, माझ्या अंगावर उधारीचे पैसे आहे, मी नाही जात. अरे काय जिथं गेले तिथं उधाऱ्याच करून ठेवता काय? हा देशी दारूवर बी उधारी करायची होय काय? काही समजत नाही बाबा. हटा, मले जा लागन. सांगा काय काय आणा लागते? माझ्यासाठी तेच आणजा. तुम्हाला माहित आहे आपण कोणती पेत होतं. माझ्यासाठी तात्या भिंगरी आणजा. माझ्यासाठी तात्या सोपीची आणजा. वाचलं येते मग घरात बोलते ते पिऊन आले म्हणून. सोपीची आणजा. तुमच्या दोघांसाठी रे सल्ल्यान शाहरुख आहे. बियर पाहिजे होती तात्या. बियर शिवाय आपण कोणता ब्रँड पेत नाही दुसरा. बियर कुठून आणू आता? हे देशी दारूचं दुकान होय ना? हे वाईन शॉप होय का बियर शॉप होय? हा घ्या ना ढकलून देशी. काय उरायलं? अरे एकदा तुम्ही देशी पिऊन पहा, हे बियर आणि हे कोणतंच नाव नाही काढसा, नाही का हो पाटील? अरे लय जोरदार लागते. बियर काय? नाही आम्ही नाही पेत. मग तुम्ही तुमच्यासाठी घेऊन घ्या, आम्हाला संध्याकाळी पाच जा. बरं थांबा इथं 5 मिनिटात आलो. पाटील तुम्ही दारू पिऊ राहिले तर मागा बसून जा. गाडी आम्ही चालवतो. देसान एखाद्याला गाडी भिडून. हा अरे एका पावटीत काहीच नाही होत आपलं, हालत बी नाही आपण. मग हे तर फक्त असं समजा का सॅम्पल होय, सॅम्पल. हे होटय म्हटलंय ना, वले नाही होत माये. घ्या हो पाटील, गोष्टी कमी करा. पहिले इथंच पिऊन घ्या लवकर पटापट आणि फेकून द्या इथं बॉटला. अरे काय होय पाटील, हे दारू पिऊ राहिले त्याचे डकारा देऊ राहिले तुम्ही तर. अरे अलाराम वाजला ना हो तात्या. टाइम झाला होता ना. हा 90चा टाइम झाला होता, त्याचा अलाराम तो वाजला. चला बसा बरं, इथं वेळ नका वाया घालू. बसा पटकन. चला बरं लवकर. ते थांबले आहे तिथं, ते पा तो आता काही ना काही मोहन बोलतेच मला. चला लवकर चला. अरे मोहनसाठी नाही घेतली का हो तात्या? घेतली ना, खिशातच आहे ना. घेतली नाही तर बस. काय रे बापा, हे वासोय का काय रे? अरे बापा, बे सकाळी थंडासून नाही आले का रे तुम्ही? काय करू मोहनदा, टाइमच नाही भेटला राजा. सकाळीच बोलावलं ना. अरे मग काय इथं झाकशीन का आता? या गाडीचा झाकशीन का म्हटलं? हा जरा कंट्रोल कर ना थोडंसं. काय होय हे वासोय का काय होय? माझ्या जीव मैकुराला मी वांत्या करून देईन रे बा इथं. अरे काही नाही होत ना मोहनदा, पोटातला गॅस होईन तो. आणि तुले नाही उराला का रे सोन्या? वासनी उराला का त्याचा? हा तुले वासनी उराला का त्याच्या पानाचा?
हट मला काय येऊ राहिला, मला तर काहीच वास नाही येऊ राहिला, तुला जेते वास. तुले वास एकामेकाचे वासने येत ना तुम्हाला. लय चाप्टर आहे तुम्ही. कुठं गेला रे बा तात्या, मला दिलं फसून ना. अरे हाकशीन का इथं? थांब ना जरा. थांब ना जरा. लावा लवकर त्याला बाजूला गाडी. काय संडास करून ये तू पहिले. नाही संडास नाही आली, गॅसच होय पोटातला, संडास नाही आली. काऊन रे मोहन, काय झालं? काऊन नाक झाकून ठेवलं? लय हुशार आहे तुम्ही. बरोबर आहे, दोघांच्या याच्यात मला फसून दिलं. लय पादू राहिले हे, लय वाशी उरायला याच्यात पुरा पुरा गॅस काढू राहिले पोटातला बाहेर हे. बस आता 2-3 मिनिटं सहन करून घे, आला जा आपला स्टॉपच येते आता. बरं झालं त्याला ह्या गाडीत नाही बसवलं आपल्याला. हा जीवच मायकाचं काम होता. काय होता ते हे दोघं म्हणे, म्हटलं नशामुक्ती काम करून टाका म्हणे आपल्या गावातलं, म्हणजे आपलेच वांदे करायच्या फिक्रीत होते हे. अरे कोणा काही केलं ना तर नशामुक्ती नाही होत, लोक नशा घेतेच ना, घेतेच. ज्याला जे घ्यायचं आहे ते करतेच. बस समोरच घे, समोरच लाव रे. पकड जरा, चला उतरा. अरे बाप रे तात्या, काय खराब वास येऊ राहिला. मोहननं कसं सहन केलं असं हो. अरे बाप रे, लवकर लवकर उतर मोहन, तू लवकर उतर, बाहेर उतर. आता आला तुम्हाला वास नाही आणि मी इतक्या वेळचा घेऊन राहिलो असं तर. बस मला वांता यायचा, बस वांता येऊ राहिला मला. तिकडे तिकडे कर रे बाबा, तिकडे कर. या रे या बाहेर या दोघे जण. का रे एकाच्या पोटातल्या गॅसचा तुम्हाला दोघांना नाही येत का वास? आणि तो पाहिले का मोहन तिकडे वांत्या करू राहिला ना. अरे आमच्या गॅसचा वास नाही होईन तो. अरे ते गाडीचा वास होय. काय माहित डुकरं आणले होते का त्यानं काल, त्या गाडीचा वास होय. आम्हाला तर वास येऊ राहिला. नाही हो तात्या, खोटे बोलू राहिले ते. खोटे बोलू राहिले ते. ढराढर पाडले ते. बे हा पादाचा वास होईन तुमच्या. हे काय होय? चला चला लवकर, लय वेळ उरायला आपल्याला. अरे कुठं येता आम्हाला आता? या नर्सरीत चला ना, तिथूनच तर कलमा घ्यायच्या झाडाच्या. चला मग कायले आणलं तर तुम्हाला? चल रे मोहन, झालं असं तर. अरे तूही चल ना. नाही या तुम्ही, मी नाही येत. बबनराव, ओ बबनराव, कुठं आहे हो बबनराव? 101 म्हटलं झाडाच्या कलमा आहे हो तात्या इथं तर. शोकेसच्या याच्या त्याच्या. अरे 5 एकराच्या पट्ट्यातनी पूर्ण ह्या कलमाचा आहे झाडाच्या, आणि वेगवेगळ्या लय प्रकारचे झाडा इथं. घेऊ काय 1-2 घरच्यासाठी? चांगल्या दिसू राहिल्या ना. शोकेसच्या बऱ्या म्हटलं. घेऊन घे ना मोहनदा, हिशोबात लावते. तात्याच्या वळखीचे आहे ना ते. भेटून जाते 5-10 रुपयात तर भेटते एक कलम. 5-10 रुपये कायले देतं? फुकटातच भेटते ना, माई वळखी आहे तर फुकटातच भेटते रे मोहन. पाहिजे असेल तर घेऊन घे. तात्या फुकटात भेटत असेल ना तर मग घे ना आपल्यासाठी 10-15 घेऊन घ्या. फुकटात भेटत असेल तर 10-15 घेऊन घ्या. हे बा, एक ठेवाली घ्या, एक ठेवाली घ्या. वाटतात काही नाही इथं. वळखी आता का फुकटात देणार आहे का? 5-10 रुपये कमी करणार आहे बाकीच्या पेक्षा. फुकटात भेटू राहिलं तर हे घ्या आणि ते घ्या, 5-50 घेऊन घ्या. नाटकं बंद करा तुमच्या दोघांची बी. ओ बबनराव, अरे कुठे गेले हो बबनराव? इथं वेळ उराला ना आम्हाला, लवकर जाणार ना घराकडे. पण तात्या आणलं कायले म्हटलं आम्हाला? हे तर समजलंच नाही. म्हणजे सगळ्याला माहित आहे कायले आणलं इथं, आणि तुला माहित नाही आहे? आता एवढं मोठं तुले नर्सरीत आणल्यावर माहित नाही का कायले आणलं तर? घरी काय म्हटलं, नर्सरीचे झाडं लावून राहिले का तुम्ही? त्याच्यासाठी बोलावलं काय? तर मग एवढ्या जणांची काय गरज होती? दोघं तिघं येऊन जात होते तुम्ही. का आता तुम्ही सरपंच बनले तर सगळ्याला मग काय आता एक नर्सरीतलं झाड देता काय? सांग बरं चेत्या, मोहनले सांग कायच्यासाठी आणलं त्याले. चला सोमवार, चला सोमवार असन ते. बबनराव, ओ बबनराव, अरे कुठं गेले बाबा? काय तात्यानं सगळ्या गावाल्यासाठी एक योजना आणली का तुम्ही प्रत्येक घर 5 झाडं लावा आणि 200 रुपये महिना मिळवा. त्याच्यासाठी आपण इथं झाडं घ्यायला आलो नर्सरीत. त्याच्यात आंब्याचं झाड, जांबाचं झाड आणि कडुलिंबाचं झाड. अच्छा, हो काय? चांगली योजना आहे. पण 200 रुपये महिना देणार कोण? स्वतः तात्या देईन म्हटलं, स्वतःच्या खिशातले. अरे बाप रे तात्या, लय दिलदार माणूस आहे हो तुम्ही तर. एक नंबर काम करू राहिले. बबनराव, ओ बबनराव, काय राजो किती आवाज देऊ राहिलो तुम्हाला? कुठं गेलते कुठं? अरे इकडे गिऱ्हाईक आलं होतं 100 झाडासाठी. त्याला जंगलात लावासाठी झाडं पाहिजे होते. तर त्याच्यासाठी मोजूर आलो होतो, त्याच्या आवाज देणं झाला नाही. कसा आहे मग मोजता विसरून जाते ना माणूस, म्हणून. बरं दे ना, आपला आयटम काढून ठेवला आहे ना. हा या इकडे या. 230 घरं सांगितले तुम्ही तर 1150 झाडं बरोबर काढून ठेवले आम्ही. सगळ्या याचेच आहे. 50 जास्त असेल तर द्या ना, आंब्याचे टाकून द्या 50. आहे ना, काऊन नाही? पुरे 1200 करून टाकू का मग? हा करून टाका पुरे 1200. हे झाड आहे पुरे 1150 आणि 50 झाडं तिकडून आणून देतो मी तुम्हाला, ठीक आहे? सारखं डायरेक्ट जाऊ द्या गाडीत. कडुलिंबाचे झाडं आहे, आंब्याचे झाडं आहे आणि जांबाचे झाडं आहे, 3 झाडं आहे. चला उचला पटापटा आणि आपल्या गाडीत जाऊ द्या. हे पुरे उचलून टाकून द्या तात्या, तुमचेच होय. चला मी येतो, इकडलं काम करतो थोडंसं. चला घ्या, एक उचला आणि सर की गाडीत जाऊ द्या. आता गाडी इथपर्यंत येत नाही म्हणून, नाही तर मग आपण गाडीत डायरेक्ट इच्छा इथं टाकून दिले असते. अरे घे रे सल्ल्या, पटापट करणं जरासा. घे लवकर, ते तात्या तिकडे पैसे देऊन येऊ राहिले. चालूच आहे ना, थांबलो थोडी आहे. दे रे शाहरुख, घ्या. घे रे सल्ल्या. दे आण इकडे लवकर. घे रे चालले काका, घे ना पटापट. मस्त टाइमपास चालू आहे अंद्र. अरे 2 दिले का एका दमानं? हाती भारी आहे ना हे. ही मोठ्यावाल्या होय ना. एक उचल लवकर याच्यातली.
काय सल्ल्या काका, एवढी मोठी बॉडी आहे त्याली, दोन उचलत नाही दोन हातात. बे भारी आहे ते, हलका थोडी आहे. दे बरं मोहनदा, तात्याला आवाज दे लवकर. चल म्हणा घराकडे चल. तात्या झालं हो इकडलं, चला पटकन. आटपला ना सगळा कार्यक्रम? तात्या मा गाडीत कोण आहे, पटकन हे टाकून द्या. हा मोहनदा, सोन्यांचे त्या याले बसवा. मला दुसरी ट्रिप, मला जाणार लवकर. चला बसा रे तिघ जण. बस मोहन गाडीत बस, आणि तुम्ही दोघं बसा रे. तात्या मी बसत नाही, नाही म्हणजे नाही. मी या सोन्या चेत्यासोबत बसत नाही. तुम्हाला माहित आहे ना आताच, मी बसत नाही भाऊ. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या. मग बसत नाही तर जागा नाही आहे ना गाडीत, मग काय करणार आहे? तुला तर पहिलेच म्हटलं होतं. तात्या त्या मोहनदाले समोर घेऊन घेतो. हा टाइमपास कमी कर म्हणा. चल बस ये रे समोर आहे मोहनदा तू. सोन्यांचे त्या तुम्ही मांगा रे. बसा बसा बरं लवकर, संध्याकाळ होऊ राहिली. रात्रीच्या पहिले जाणं आपल्याला गावात. बसा रे पटकन, दोघं जण उशीरला उराला. अरे तात्या नाश्ता राहिला ना हो, तुम्ही म्हणे ना नाश्ता चारतो. बसा ना तर, नाश्ता चारतो रस्त्यानं. बसा सही पहिले गाडीत. बसा रे दोघं जण, ट्रिप आहे मले. चला बसा लवकर. नाश्तावाले तिथं थांबवतो रे, नाही तर सरकीच घेऊन जाशील. थांबवतो, बसा तसंही लवकर. पर्यावरण योजना अंतर्गत एक योजना आपल्या गावाच्या विकासासाठी मी आणलेली आहे, जे भविष्यासाठी चांगली राहील आणि आताही चांगली राहील. आणि आताच्या काळासाठी तर हे अत्यंत महत्वाची जे झाली आहे, जे सगळेजण याला दुर्लक्ष करत आहे. त्या योजनेचं नाव आहे झाडे लावा आणि पैसे मिळवा. म्हणजे तरी किती पैसे भेटन झाडं लावल्या ना? झाडं तुम्ही कितीही लावा, पण 5 झाडाच्या वर तर कमीत कमी 5 झाडं तरी कंपल्सरीच आहे. 5 झाडाच्या वरही लावा, लावू शकता तुम्ही, किंवा 5 झाडं लावा. पण त्यांचं तुम्हाला लहानपणापासून संगोपन करणं आहे तर मोठा होईपर्यंत. दर महिन्याला आमची टीम बघन का कोणाचं झाड कसं आहे काय आहे, त्या हिशोबानं तुम्हाला ठरवण्यात येईल का पैसे द्यायचे की नाही द्यायचे. जर तुमचे झाडाला तुम्ही बरोबर संगोपन करून नसून राहिले तर तुम्हाला पैसे भेटत नाही. म्हणजे झाडं किती काही लावले तर पैसे मग तुम्हाला जेवढे द्यायचे तुम्ही तेवढेच देसान. मग तर काही फायदा नाही. मग तर तुम्ही जेवढे देसान तेवढे झाडं लावायला पुरते. कायचे म्हटलं झाडं नेमकं आहे कायचे? 5 झाडं भेटन तुम्हाला. एक आंब्याचं भेटन, एक जांबाचं भेटन आणि 3 कडुलिंबाचे भेटन. असे 5 झाडं भेटन. ते 5 झाडं तुम्हाला ह्या ज्या अशा कलमा आहे अशा भेटन. ते तुम्हाला लहानपणापासून तर मोठे करावं लागन. त्यांचा तुम्हाला 200 रुपये महिना भेटन 5 झाडाचा. पण सरपंच साहेब म्हटलं याले लावायचं कुठं झाडायले? तुम्ही जे 5 झाडं देऊ राहिले ते लावू कुठं? आम्ही जंगलात लावू काय? नाही नाही नाही, जंगलात नाही. तुमच्या घरासमोर जे जागा असन तिथं तुम्ही लावा. म्हणजे येता जाता तुमचं लक्ष राहू शकते आणि तुम्ही कधी त्याचं संगोपन करू शकता. त्याला पाणी टाकणं, त्याला खत टाकणं हे तुमची जबाबदारी आहे. पण ज्याच्या घरापाशी जागाच नसन तर मग त्याचं कसं? घरासमोर जे पटांगण आहे, सगळ्याचेच घरं पाहिलेले आहे आम्ही, सगळ्याच्याच घराले पटांगण आहे. तिथं तुम्ही 5 झाडं लावा, खत पाणी सगळं द्या. आम्ही महिन्याच्या आखरीले राऊंड मारान. त्या राऊंडमध्ये आम्हाला ते झाडं एकदम टवटव दिसले पाहिजे, लाईनाचे मोठे करा. तुम्हाला 200 रुपये महिना तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाईल. पण हे पैसे देणार कोण आहे तात्या? का तुम्ही आम्हाला झाडं लावायला लावसान आणि मग म्हणसान पैसेच नाही आहे? खोटे तर नाही बोलू राहिले तुम्ही? खोटे बोलायचं काम आहे नाही. तुम्ही 5 झाडं जगवा, त्याला लाईनाचे मोठे करा. जिथपर्यंत ते तुमच्या घरासमोर झाडं राहील तिथपर्यंत तुम्हाला महिना येत राहील. आणि महिना मी स्वतः देणार आहे तुम्हाला. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे महिन्याचे स्वतः देणार आहे मी. सरपंच साहेबांनी योजना चांगली आणली. पण नाही, झाडं लावा, झाडं जगवा आणि पैसे घ्या. चांगली योजना आणली ना. त्या झाडाचा आपल्यालाच फायदा होणार आहे. मोठं झाल्यावर आंबे लागन, जांब लागन, ते आपण खाऊ शकतो. आणि ऑक्सिजन भेटन आणि सावली भेटन ते वेगळं. दे ना सरपंच साहेब झाडं आम्हाला मग. 5 म्हणून 10 झाडं घे तुम्ही. नाही नाही, प्रत्येकाले झाडं 5च भेटन. प्रत्येकाच्या घराले झाडं 5 भेटन, त्याच्यावर तर भेटन नाही. त्या 5च तुम्हाला संगोपन चांगलं करावं लागेल. कुठं लागन मग ते झाडं घ्यायले? आपलं जे गड्डा मैदान आहे तिथं येऊन जा तुम्ही सगळेच्या सगळे जण उद्या सकाळी. आणि तिथं झाडं वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. चला इथंच आपली मीटिंग खतम होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तात्यानं पुढच्या भविष्यासाठी म्हणजे सर्वांसाठी हे योजना एकदम चांगली आणली आहे. आता तुम्ही जे कोणी इच्छुक असाल हे उद्या सकाळी मैदानात जा आणि झाडं घ्या आणि त्याचं चांगलं संगोपन करा, लाईनाचे मोठे करा आणि दर महिने पैसे मिळवा. आता पण योजना चांगली आणली तुम्ही. हे 5 झाडं लावा आणि 200 रुपये महिना मिळवा. सगळेच जण म्हणून राहिले होते लोक, चांगली आहे म्हणे ही योजना. झाड तर झाडं भेटवायला म्हणे, सावली भेटवायला म्हणे आणि त्याचं फळही भेटवायला म्हणे, खायला महिना भेटवायला म्हणे. कुठून सुचलं कुठून म्हटलं तुम्हाला एवढं? सोन्यान चेत्यानं सांगितलं काय? नाही बा, आम्ही नाही सांगितलं. ते तात्याला सुचलं कुठून सुचलं तर. पण चांगलं आहे ते नाही. अरे असेच तुम्ही योजना आणत राहायचा नवीन नवीन तर झालं. मग तुम्ही तर एकदम फिक्स सरपंच होऊन जासान गावचे. मग आम्ही राही नाही तर बोंबलत. काही म्हटलं करप्शन बी करा ना, आलेल्या निध्या खा बी थोड्याशा. आम्हाला चान्स भेटला पाहिजे ना. अरे हे तर फक्त सुरुवात होय. आता समोर समोर पाय ना कसे कामं आणतो तर. आता लोकांना मला निवडून दिलं एवढा विश्वासानं तर काही ना काही म्हटलं त्याला दाखवायला लागन का कसं असते सरपंच पद. जरा त्या भिंगोट्याला समजलं पाहिजे का दारू वाटूनच विकास नसते होत म्हणून. शोका पाण्याला पैसे दिले तर विकास होत असते गावाचा. गावाला तर समोर नाही लागन ना काही ना काही बाकीच्या गावापेक्षा.
आता मग बाकाच्या गावातल्या गिनतीत आपले गाव येत असेल तर काय कामाची गोष्ट आहे. आणि अशा आता नवनवीन योजना येतच राहीन गावात, आणि गावाचा विकास आता हळूहळू होत राहीन. तर म्हणे त्या बी मला सपोर्ट लागन, काही ना काही मदत लागन. हा, फुल नाही फुलाची पाकळी तरी लागन त्याला. तात्या फुलाची पाकळी नाही, पुरं फुलच देतो तुम्हाला. हा, तुम्ही फक्त बोल जा कोणतं काम पडलं तर आपल्यासोबत. जाऊ दे ना, कोणी येऊ सरपंच, काम करणं महत्वाचं होतं. मला तर उभं नव्हतं राहायचं, पण ते आता ते 4-5 बुढे आहे त्याने उभं केलं तर युवा नेता पाहिजे, युवा नेता पाहिजे. युवा नेत्याला काही समजूनच नाही राहिलं, त्याच्यातलं युवा नेताच पाहिजे म्हणे. चला आता घरी जा, सकाळी सगळे जण हजीर राहायचा. सगळ्याला आपल्याला झाडाच्या कलमा देणं आहे घरी लावासाठी आणि त्याचं संगोपन करासाठी. चला घरी मग आता. काय रे मोहन, झाडं आणले काय म्हटलं? मग झाडं आणले, 1200 झाडं आणले. प्रत्येकाले 5-5 टप्प्यात बरोबर येते. थोडेफार उरण तर उरण त्यातले 10-15, पण सगळ्याच्या हिशात 5-5 झाडं येते. म्हणून 5च्या वर तर तात्या म्हणे काय झाडं आहे नाही म्हणे. सकाळीच घेऊन आलो झाडं. बस आता उद्या सकाळी वाटून टाकतो पुरेच्या पुरे, आणि तात्यापासून रोजंदारी घेणं आहे ना आम्हाला. काय ले का मग मला तर एक फोन करायला पाहिजे होता, मी येऊन जात होतो. कशी माझी मजुरी पकत होती. अरे मलेच नव्हते निवडायले हे. तर ह्या सोन्यांच्या ना इथून जाता जाता म्हटलं, मग मी तात्याला फोन केला, त्याच्यानंतर मला नेलं. रिंक्या लय उशीर होऊ राहिला, आम्हाला घरी सोडून दे. उद्या सकाळी अधिक झाडं वाटायला जा लागन. क्यों सरपंच साहब, अरे ये पेड़ लाने से अच्छा तुम गुलाब के कलमा लाते हैं. अच्छा बगीचा मिल जाता ना हमको. अरे गुलाबाच्या कलमा काय तुम्हाला सावली देऊ राहिलं का फळं देऊ राहिले? फुलंच देऊ राहिले ना ते फक्त. फुलाचे झाडं तर लागन तेवढे आहे प्रत्येकाच्या घरी. फळाचे सावलीचे झाडं पाहिजे ना. हा, पुढे चालून भविष्यात तुम्हाला काही ना काही फायदा झाला पाहिजे त्याचा. अभी ये जाके मैं घर को लगाती, फिर कब होता महिना चालू 200 रुपये. 1 महिन्या बाद आम्ही त्याला पाहिले येतो का तुम्ही झाडाला बरोबर सांभाळत आहे का नाही सांभाळत आहे, त्याचं वाला संगोपन बरोबर करत आहे का नाही. तर जर का तुमचं झाड वाहिलं किंवा काही झाले तर तुम्हाला पैसे भेटत नाही. जर तुमचं झाड चांगलं असं आणि वाढून राहिलं तरच तुम्हाला पैसे भेटत, एवढं लक्षात ठेवा. सरपंच साहेब, आमच्या इथं तर पहिले बी झाडं आहे जुनी, आणि ह्या आता 5 जास्तीची घेऊन चालली. पहिले बी आहे ना 6 झाडं. मग 400 रुपये महिना देऊन द्या ना तुम्ही आम्हाला. नाही तसं नाही होऊ शकत, आपले काही ना काही नियम आहे. तुम्हाला 5 झाडाच्या वर झाड लावायचं असन तर तुम्ही बिंदास लावू शकता, पण 200 रुपयेच महिना भेटन तुम्हाला. पण 5 झाडाच्या कमी नका लावू, 5 झाडाच्या वरच लावा. लावले तर काय त्याचं काय तुम्हाला नुकसान थोडी होणार आहे. भविष्यात तुम्हाला सावली भेटन, फळं भेटन, फुलं भेटन. तुम्हालाच फायदा आहे, आम्हाला तर काही फायदा नाही. पण भेटन ना, भेटले पाहिजे बा पैसे, बस हे महत्वाचं आहे. भेटते, काही टेन्शन नका घेऊ, तुम्हाला भेटते पैसे. तात्या आता चांगले चांगले कामं आणा तुम्ही, आणि गावाचा चांगला विकास करा. झाडापासून सुरुवात केली तुम्ही, निसर्गापासून. चांगले चांगले योजना आणा आता तुम्ही. पहा आता समोर कोणत्या कोणत्या योजना आणतो. तर शाहरुख इकडे पाहून घेतो, आम्ही जरा तिकडे फेरफटका मारून येतो. बरं ठीक आहे. दे रे नामदेव रावले दे. मी काय म्हणून राहिलो मोहन, 5 आहे आंब्याची झाडं दे. 3 वावरात लावतो, 2 घरापाशी लावतो, आणि 3 कडुलिंबाचे ते कुठे भेटून जाते. असं नाही जमत नामदेवराव, जे आहे ते आहे. 3 कडुलिंबाचे, 1 जांबाचं आणि 1 आंब्याचं. याच्याशिवाय कोणतं सांगितलं नाही तात्यानं. किती का जवळचं असं म्हणे, हेच द्यायचे म्हणे. बरं दे, 1 जांबाचं दे आणि 1 आंब्याचं दे, आणि 3 कडुलिंबाचे घरी आणून देतो. मग ते घरी आणून द्यायचं काम बंद आहे. ते ठेवून द्या आणि लवकर अधिक 3 घ्यायला या. ते घरी आणून द्यायचे नाटक बिलकुल बंद आहे. फुकटात थोडी तुम्ही पालन पोषण करू राहिले. 200 रुपये महिना भेटू राहिले म्हणून झाड पालन पोषण करू राहिले तुम्ही. मस्त दिसू राहिले, ते जमत नाही ते बिलकुल. लवकर ये जा नामदेवराव, हे ठेवून. हे बाकीचं कोण करू लागा, सगळ्याला रोजंदारी आहे ना. हा, चला नामदेवराव समोर जा. या दिलीप भाऊ. राहिले बाकीचे, पहिले तुम्ही जवळचेच लोक घेऊन जा झाडं. हा, अरे तर मग हाय तर आता घेऊन जाव घरी, लवकर या मोकळं होऊन. अरे काय होय दिलीप भाऊ, हे राहिले म्हटलं बाकीचे घ्यायचे. पहिले तुम्हीच घेऊन चालले घरी, आहे ना आपल्यासाठी. अरे पहिले यायले तर नेऊ द्या. नामदेवराव गेले घेऊन, त्याला काही नाही म्हटलं, मला म्हणून राहिले बात येतो ठेवून. थांबा. अरे नमस्कार डॉक्टर साहेब, तुम्ही निवड आले काय? तुम्ही घ्या बा योजनेचा लाभ, सगळ्या गावकऱ्यासाठीच आहे. आणि कोणी तिकडे राहिलं असन तर त्याला सांगून द्या. अरे योजनेचा लाभ घ्यायचा काही नाही, पैशाचा काही नाही म्हटलं. पैसे मला नाही दिले चालते, मला फक्त झाडं पाहिजे. जरा लावतो म्हटलं बगीचातनी आपल्या आल्या. झाडं असले तर कसं थोडा उन्हाळा आहे, निघून जाते नाही. आता तुमच्यासारखे विचार करणारे सगळे नाही आहे ना, शिकले सवरले नाही आहे सगळे. त्याला काय झाडाचं महत्व समजन. काय झालं का तुमचं भाषण बाजा बंद करा. ज्या मला लवकर झाडं द्या, मला कामाला जाणार. तुम्ही कायले आले बाबा, मीच घेऊन येतो तिकडे झाडं लागन तेवढे आहे ना. अरे मला कडुलिंबाचे झाडं नाही पाहिजे रे बाबा, मला पाहिजे जांबाचे झाड 5च्या 5. चलते लवकर. अरे किलबिले राव, असं नाही जमत. जे आहे ते आहे, सगळ्यासाठी नियम आहे. 3 कडुलिंबाचे, 1 जांबाचं आणि 1 आंब्याचं, असं आहे. 5च्या 5 तुम्हाला भेटत नाही. सरपंच साहेब, कडुलिंबाचे झाडं तर कुठे भेटते हो. अरे जांबाचे आणि आंब्याचे जाणारे पाहिजे होते तुम्ही, सगळे जण घेत होते. काय तुम्ही बी. बरं द्या बा, तुमच्या मनाने द्या. दे जामचं झाड दे, आंब्याचं झाड दे, आणि 3 कडुलिंबाचे घ्यायसाठी येऊन जाता. 5 कसे जांबाचे असते ना तात्या, मी पैसे नसते घेतले 200 रुपये महिना तुमच्यापासून. नाही ना, तसं नाही जमत ना. नियम तो नियम सगळ्यासाठी. तात्या आता मला हे नाही समजू राहिलं का ज्याच्या घरापाशी जागाच नसन त्यानं कसं करावं. तुम्हाला वाटते तिथं लावा,
पण आम्ही जेव्हा पाहिले येन तेव्हा आम्हाला झाडाची कंडिशन एकदम टकाटक दिसली पाहिजे, तरच पैसे भेटन 200 रुपये महिना, नाही तर भेटन नाही. तेच म्हणून राहिलो ना, नाही राहत आता कोणाच्या घरापाशी जागा, त्यानं कसं करा. लावा कुठं बी, फक्त त्याला लाईनाचे मोठे करा आणि त्याला काही झालं नाही पाहिजे याची दक्षता तुम्ही घ्या. आणि हे सगळ्याला वाटणं झालं का तुम्ही येऊन जा म्हटलं आपल्या ठियावर बैलबंडीचे, तिथं वाट पाहतो तुमचे पैसे बी घेऊन घ्या, मजुरी याजाची 2 दिवसाची. आणि तुम्ही नाश्ता नाही केला ना, नाश्ता करायला टाइमच नाही भेटला. नाश्त्याचं दुकान बनवतो तर नाश्त्याचे पैसे तुम्हाला त्याच्यात मी देऊन देतो. काय म्हणून राहिलो सोन्यांचे ते? अरे आम्हाला म्हणून राहिले का तुम्ही? बरं बरं येतो ना, ठीक आहे. मग हे लवकर एवढं संपून टाका, लवकर येऊन जा तिकडे. चला पाटील. अरे आई म्हणत होती का जांबाचे पाहिजे म्हणे, हे कडुलिंबाचे नाही पाहिजे म्हणे, 2 जांबाचेच द्या म्हणे. जा घरी जा वापस, दोन्ही जांबाचे नाही भेटत. आताच काय सांगून गेले तात्या तुले? करा हो तात्या, खिशे खाली करा आता. चांगला आकडला तात्या माणूस, हे पाहून घ्या. बसलोच्या बसलोच आहे. 1200 झाडं कायले म्हणते वाटणं, ते तर बरं झाले. अर्धे तिकडे होते वाटणं, अर्धे इकडे होते. 600 तिकडे आणि 600 इकडे. लय पाला पडला. 400 रुपये कमवायला टाइम लागणारच नाही का मोहन? तू तर विचार कर, फुकटात देणार आहे का कोणी 400 रुपये? तुमच्याच्या मस्त 2 दिवसाचे 800 रुपये पकलेले का माय? तर आता ते ऐकून मसाले पान चारतो 2 आम्हाला, आमच्याच्यानं 800 रुपये भेटले तुले. अरे काय विषय आहे काय? तुम्ही माझ्या 800 रुपयाचा फायदा करून दिला तर तुम्हाला 2 मसाले पान चारतो मी. आणि काम पाहिलं तर काहीच नव्हतं. काय आहे ते झाडाच्या कलमा आणून टाकल्या, त्याच्यात वाटून टाकल्या. मला याले पुरलं असतं म्हटलं. तुम्हाला तर लावला होता फोन, पण तुम्ही नाही म्हणे. का बरं? 2 दिवसात 400 रुपये रोज कमावलाय ते ना. ओ तात्या, अरे काय बोल राहिले तुम्ही? 2 दिवसात 400 रुपये रोज? नाही तर मग 200 रुपयेच रोज होता, 2 दिवसाचे 400 रुपये. अरे काय रे बा, काय होई नाटक? हे तर 2 दिवसाचे 400 रुपये बनते. अरे हो तात्या, ते जमत नाही म्हटलं. 400 रुपये रोज, 800 रुपये झाले 2 दिवसाचे. 800 रुपये कोणा हिशोबाने देणार आहे तुम्हाला? अशी बोली थोडी गेलती का 400 रुपये रोज? बोली नाही झालती. 2 दिवसाचे 400 रुपये आणि कामच कोणतं केलं तुम्ही? तिथचे ते झाडं आणून तुम्हाला त्या गाडीत भरा लागले आणि आता वाटा लागले. ते तर लवकरच झालं. तात्या 200 रुपये रोजात कोण येत होतं तिथं? 200 रुपये रोज पुरत नाही. 200 रुपये रोजात तर नाही भाऊ. 800 रुपये लागन 2 दिवसाचे म्हणजे लागन. काही झालं चालते, बरोबर आहे त्याचं. 800 रुपये रोजात जोगतं काम करून घेतलं तुम्ही. घाम गेला ना आमचा. घरी आल्यावर आंघोळ करायला लागली म्हटलं, आणि आता आंघोळ करूनच आलो आम्ही इथं. अरे सांगा ना हो पाटील तुम्ही, नामदेवराव सांगा त्याला कोण्या हिशोबाने देणार आहे 400 रुपये रोज? घेऊन घेणार आहे 2 दिवसाचे 400 रुपये. कामच असं कोणतं होतं आणि समाज कार्य होतं ना ते. अरे जे केलं तुम्ही निसर्गासाठीच केलं ना, का माझ्यासाठी केलं एकट्यासाठी? हे काही झालं तरी नाव तर तुमचंच येऊ राहिलं ना. कोण आणली योजना? तर सरपंचानं आणली. काय आमचं नाव निघू राहिलं का तुमच्यासोबत? सगळ्याला माहित आहे का हे रोजंदारीनंच आहे म्हणून त्याच्या इकडे. त्याच्यापेक्षा जास्त तर मग मी पांटेलाच कमावून घेत होतो. 600 रुपये रोज. आणि मी म्हटलं चला बा सगळे जण चालले म्हणून. हे जमत नाही तात्या. 800 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. हे 400 रुपये मी घेत नाही. हे सगळे कामं तुमच्या दोघांचे होय नाही? सोन्यांचे ते का 400 रुपये रोज मागा म्हणून, 800 रुपये मागा म्हणून 2 दिवसाचे? अरे आम्ही बोललोच नाही तात्या या विषय. विचारून घ्या मोहनदाले. मोहनदा बोललो का रे या विषय? त्यानं काहीच नाही म्हटलं. कोणच काही नाही म्हटलं. सल्ला शाहरुखला विचारून घ्या का 200 रुपये रोजात कोणी कामाला येते का म्हणून. 1200 झाडं होते ते का हलके होते काय? अंग भरला आमचं पुरं. 800 रुपये रोज पाहिजे म्हणजे पाहिजे 2 दिवसाचं. अरे बोला ना तुम्ही दोघं, बोला ना. अहो तात्या 200 रुपये रोजात काही पुरत नाही. 800 रुपये रोज पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे मला ते तर 4000 झाडं पडले रे. आणि गाडीचं भाडं वेगळं. आणि हे पाटीलच्या याच्यात डिझेलचे पैसे द्यायला लागले ते वेगळे. म्हणजे भलं लंब पडलं म्हणजे खर्च तर. हे काय आम्हाला सांगू नका. आम्हाला पैसे द्या आणि मोकळं होऊ द्या लवकर. हे घ्या, हे तुमचे पैसे घ्या. आणि ह्याच्यानंतर पहिले मला बोली करा लागन, त्याच्याशिवाय जमन नाही. मला माहित आहे सगळं कोणाचं काम होय, त्या दोघांचंच काम होय का 400 रुपये रोज मागा म्हणून. ठीक आहे ठीक आहे, हे घ्या. तात्या आम्ही काही म्हटलं नाही, पण 200 रुपये रोजानं कोणीच नाही येत, एवढं लक्षात ठेवा. अरे कहू ना तात्या, काय झालं एवढं गरम आहे? घेतले का झाडं तुम्ही? कुठे चालले आता? बस हे झाडं घरी ठेवतो आणि सारखा आपल्या वावरात चालला जातो आपल्या ड्युटीवर. मी काय म्हणून राहिलो होतो तात्या, मले सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी मले ह्या 3 दिवस सुट्ट्या लागन. कहून कुठे चालले घुमाल तुम्ही? 3 दिवस सुट्ट्या पाहिजे तुम्हाला? आणि तर सोकारी कोण करून वावराची मग? कहून तुमच्या इथं काही सण करत नाही वाटते. एवढी मोठी होळी आहे, रंगपंचमी आहे, कर आहे, आणि मग 3ऱ्या दिवशी आराम नाही करा लागत काय? 4थ्या दिवशी कामावर. अरे हो राजा वसंतराव, काय लक्षच नाही राहिलं ह्या गडबडीत नाही झाडायच्या. होळी आहे राजा, बरोबर. अरे घे ना, 3 दिवस सुट्ट्या पाहिजे ना. 3 दिवस तर 3 दिवस सुट्ट्या. ते बी काही विचारा लागते काय? पण तुम्ही विचारून बरं केलं म्हणा, मला चांगलं वाटलं. बरं 3 दिवस सुट्ट्या पाहिजे तुम्हाला, 3 दिवस सुट्ट्या घ्या. चला येतो, मला उशीर होऊ राहिला. होळी आली हो पाटील, आता मस्त 1 नंबर ताल जमते बाबा आपला. होळी झाली का 2ऱ्या दिवशी आहे मस्त रंगपंचमी, मग आहे कर 1 नंबर जमला आपला ताल तर. मोहनदा आता येईन मजा रंगपंचमीले. असा रंगवतो तुले बस. फक्त त्याला डोळे म्हटलं बरोबर पाहिजे तू, मग डोळ्यात गेला नको म्हणतो. तुला कलर लावायला गेलं का त्या डोळ्यातच जाते. तू काय रंगवता मले? तू पाहिजे फक्त, तू त्याला बचाव करतो माझ्यापासून. अरे चेत्या, आपल्याला एका चाकोल्या करा लागन ना होळीसाठी.
हार करा लागन, गौऱ्या हे ते शेण आणा लागन आपल्याला, आता जमा करा लागन शेण. त्याच्याशिवाय जमन नाही. शेण लागन तेवढं भेटते, कुठे भेटते शेण? हा, शेणाचं काही नाही आहे. चाकोल्या करू मस्त होळीसाठी. आणि चांगले लाकडं आणा लागन ना आपल्याला आता. उद्या लाकडं आणायला जाऊ आपण. काय हो तात्या, लाकडं आणा लागन ना झाडाचे आपल्याला. लाकडं कोणते आणायचे झाडाचे ते सांगतो मी, पहिले ऐकून घ्या सगळे जण. ए ए सोन्या, पहिले इकडे ऐक, जास्त खिदळू नको. लाकडं झाडाचे असे आणायचे जे एकदम झाडं खतम झालेले आहे, म्हणजे एकदम वायून गेले आहे. का आता त्याला रोप बी नाही फुटत आणि काहीच नाही फुटत, एकदम खतम. तेच झाड आपल्याला होळीसाठी पाहिजे. हिरवे झाडाला हात नाही लावायचा, पहिले सांगू राहिलो तुम्हाला. फक्त 2 एरंडीचे पेरकंड घेऊन ये जा. बस 2च, 2च्या शिवाय जास्त आणायचे नाही एरंडीचे. हा, पहिले सांगू राहिलो तुम्हाला सगळ्याले. आणि जास्त मोठी काही होळी पाहिजे नाही, नाही तर मार मोठी होळी करता तुम्ही. नाही तात्या, हे एकदम तुम्ही चुकीचे बोलू राहिले. होळी मोठीच राहील, कारण पुरं गाव मिळून एकच होळी राहते आपल्या इकडे. हा, आणि सकाळी त्याच्यावर पाणी तपावं लागते म्हटलं, एवढं लक्षात ठेवा. त्या हिशोबानं होळी मोठीच घ्या लागन. हा, झाडं म्हणसान तर झाड एक हिरवं एक बी नाही राहन. झाड हिरवं राहनच नाही, बस एरंडीचे 2 पेरकंड राहन मोठेवाले, आणि बस झाडं पुरे वाहिले जाणीन. यावेळेस वल्याचं कामच नाही. तिथं 2-3 झाडाचे खोडं पडले आहे, ते कटल्यात भरून घेऊन येतो, नाही तर मग ट्रॅक्टर टाली काढा. काय करता सांगा तुम्ही. ते उद्याची उद्या पाहू, काय ना आणा लागते काय ना नाही, पण उद्यापासून होळीची तयारी करावं लागेल आपल्याला आता. आणि तुम्हाला काय बनवायचं आहे, ते चाकोली बनवता का काय करता? हा, तर ते तुमच्या इकडे डिपार्टमेंट, ते सगळं पाहून घेता तुम्ही. उद्या चला, पहिले उद्या घरी आहे तर सगळे जण होळीसाठी लाकडं घेऊन येऊ. लाकडं यांना आहे, वायल्या झाडाचे जाणं आहे आपल्याला. अलते भलते कोणते चालन नाही, वले तर बिलकुल नाही म्हणजे नाही.